₹2,500 रुपयाचा लाभ उचलणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. लाभार्थ्यांनो, विशेष सहाय्य योजनेच्या निकषात सुधारणा करण्याबाबतचा 19 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे. याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि वेळेत पोहोचतील. आता शासन शुद्धीपत्रक आहे की विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजना राबवण्यात येतात. त्या अनुषंगाने विशेष सहाय्य योजनेच्या निकषात शासन निर्णयान्वये सुधारणा करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील या परिच्छेद क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात दिव्यांग असलेली व्यक्ती विशेष सहाय्य योजनेसाठी पात्र असणार नाही. तर दिव्यांग लाभार्थ्यांना विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक डिसेबिलिटी आय डी म्हणजे युनिक डिसेबिलिटी आय डी कार्ड हे अनिवार्य करण्यात आहे, अशी तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे. तर दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या शासन निर्णयान्वये विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांसंदर्भात केलेली सुधारणा विचारात घेता या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ज्या दिव्यांग लाभार्थ्याकडे सक्षम वैद्यकीय प्राधिकरणाने निर्गमित केलेले वैध तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजे टेम्पररी UDID कार्ड उपलब्ध आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत प्रिपेड ऑफ व्हॅलिडिटी विशेष सहाय्य योजनेचा लाभ सुरू ठेवण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत असल्याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.